तिथला राग रंग बघतो आणि जरूर पडली तर 4 शब्द सुनावून येतो. आमच्यासाठी तुम्हालाच असती, पण एका परीनं बरं होईल हे नको तितके सोशिक. काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. बरं येतो. कशी व्यवस्था करायची हो? सत्यनारायण आहे, करील काही व्यवस्था. मी नाही समजले. हे चांदीचं ताट, तबक, तांब्या या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवायचं मुलीच्या सुखासाठी. तुम्हाला कळलंय ते बरोबर आहे भाऊजी, नाहीतरी कशाला म्हणायचं. खरं म्हणजे जर माझंच चुकलं. मी इतकं तडकाफडकी बोलायला नको होतं. मला देखील बरं नाही वाटलं हे कळलं तेव्हा. पण आता मिळाले ना सगळे पैसे. हो. आता काही राग नाही ना? तसं काही नाही भाऊजी. त्या दिवशी माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यात एकही काम मनासारखं झालं नाही, म्हणून अधिकुणा शब्द तोंडातून निघाला असेल. पण काही मनावर घ्यायचं नाही म्हणून सांगा हो त्यांना. अगं उभी का अशी? बैस ना, ये. तिकडची मंडळी बरी आहेत ना? हो बरी आहेत ना. विलास आला नाही अजून मुंबईहून? विलास? अहो त्याची कामच संपत नाही. काय मुक्ता, आनंदात आहेस ना? अगं सांग की त्यांना, म्हणजे ते तुझ्या माहेरी सांगतील. हो आनंदात आहे मी. मुक्ता हे बघ, तुझ्या आईनं तुझ्यासाठी हा खाऊ दिलेला आहे, घे. अगं घे की, तुझ्या आईने पाठवलंय. घे. जात घेऊन जा. बरं वहिनी साहेब, निघतो मी आता. जेवून जा ना भाऊजी. नको, अजून बरीच कामं शिल्लक आहेत. वकिलाकडे जायचंय. बर येतो मी. बर. जाताना हे घरी घेऊन जा. आमच्याकडे असला काळकट्ट कोण खात नाही. लाडू आणि चिवडा पाठव. काय मस्त सिच्युएशन आहे बघ, सिनेमातल्या सारखी. कशी काय? ये हवा, ये फिजा, ये मस्त नजारे, ये भेल वाले, ये पाणीपुरी वाले, ये डबे वाले, आजूबाजू वाले. अरे पण आजूबाजूला कुणी दिसत नाही रे. म्हणून तर म्हटलं सिनेमातल्या सारखी सिच्युएशन आहे. म्हणजे सिनेमात कसा फक्त हिरो आणि हिरोईन, तिसरं कोणी नाही. धांगड धिंगा घालायला मोकळे, जशी काय बाग आपल्या बापाची. चल चल तर चल, मला काय. ए इकडे नाही, गवतावर. पण सासूबाई, पण त्या येतील ना. या इकडं बसावायचं, 2 घास खाऊ. नको नको, आई साहेबांना आवडणार नाही ते. गुमान बसा, मुकाट खावा. आईच्या मायेचा घास आहे, लेकीच्या पोटात जायलाच पाहिजे.